नमस्कार. आज 25 जानेवारी 2025 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. राज्यात घाऊक भाडेवाढ, एस टीचा प्रवास 15% महाग, रिक्षा टॅक्सीच्या दरात 3 रुपये वाढ. पूर्वी एस टीचं प्रवासी भाडे पहा, साधी बस जर असेल तर 8.7 रुपये असं होतं, पण शुक्रवारी मध्यरात्रीपासून म्हणजे आजपासून 11 रुपये नवीन प्रवासी भाडे झालेलं आहे. त्यानंतर रिक्षासाठी पूर्वी 23 रुपये लागायचे, आता 26 रुपये लागतील. साधी टॅक्सी 28 रुपये तर आता 31 रुपये लागतील. त्यानंतर कूल कॅब पूर्वी 40 रुपये लागायची तर आता 48 रुपये, म्हणजे हे प्रत्येकी किलोमीटर याप्रमाणे देण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर वक्फ संसदीय समितीत गोंधळ, 10 विरोधी सदस्यांचे निलंबन, पाल यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप. ही न्यूज खऱ्या अर्थाने पाहिलं तर तेवढीशी महत्त्वाची नाही आहे, कारण 44 सुधारणा यामध्ये दर्शवल्या गेलेल्या आहेत. पण कदाचित परीक्षेला विचारलं जाऊ शकेल की वक्फ समितीच्या अध्यक्ष कोण होता, तर जगदंबिका पाल. हा पॉईंट एक लक्षात ठेवा. बाकी याबद्दल बिल हे संसदेत मांडलं जाईल का किंवा मांडलं जाणार नाही किंवा विथड्रॉ केलं जाईल याबद्दल आत्ताच सांगता येणार नाही. त्यामुळे मी कालच्या लेक्चरमध्ये पण स्किप करायला सांगितलं होतं व आज पण आपण तेच करत आहोत. फक्त ज्या संसदीय समित्या असतात याबद्दलचे थोडेसे रूल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. लास्ट इयरला पण UPSCने महुआ मोइत्रा यांच्या निलंबनावरची जी कारवाईसाठी JPC बसलेली होती ना, त्याबद्दल प्रश्न विचारलेला होता. मग अगदीच याबद्दल UPSC यावर्षी प्रश्न नक्की विचारू शकते. त्यामुळे प्लीज संसदीय समित्या ज्या आहेत त्या परत एकदा तुम्ही पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर पुढे चला. पैसे नाहीत असे कसे म्हणता, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल. घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प रेंगाळल्यावरून ताशेरे. हे प्रकरण काय हे थोडक्यात आपण पाहूयात. तर वसई विरार महापालिकेने घन कचरा व्यवस्थापन नियमाचे पालन करावे अशी मागणी करत चरण रवींद्र भट्ट यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका केली होती. NGTकडे त्यांनी मागणी केली होती तशा पद्धतीने. मग NGTने महापालिकेला दंड ठोठावला पहा. याविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकाने काय केली पहा, NGTचा निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं व 12 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हरित लवादाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मग परत आता जी महापालिका आहे त्यांच्या विरोधात निर्णय देत आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे चला. आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष. ही एक बेस्ट न्यूज आहे. गव्हर्नन्स आन्सर लिहित असताना तुम्ही हे एक्झाम्पल नक्की लिहू शकता. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. बरोबर आहे. मग मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही मिळावी यासाठी जे आजारी व्यक्ती किंवा गंभीर रुग्ण आहेत ना, त्यांना मंत्रालयात पूर्वी जावं लागायचं. बरोबर आहे. मग मंत्रालयामध्ये ऑलरेडी वाढलेली गर्दी, त्यानंतर जे आजारी व्यक्ती आहेत किंवा अगदी गरजू व्यक्ती आहेत त्यांची पण गर्दी होत असलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक जिल्ह्याला आपण काय करूयात, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष देऊयात. ज्यामुळे काय होईल पहा, जर एखादा गंभीर आजारी रुग्ण आहे व त्याला खरंच पैशाची तिथं आवश्यकता जर असेल तर डायरेक्टली तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊ शकेल व तिथं तशा पद्धतीने त्याची फाईल जर दाखवण्यात आली व अगदी जिल्हाधिकाऱ्यांना जर वाटलं तशा पद्धतीने तर डायरेक्टली मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामधून मुख्यमंत्री सहायता निधी मधून त्या रुग्णाला नक्कीच तिथं मदत केली जाऊ शकते. त्यामुळे पहा अगदी हे बेस्ट आहे. आता याच्याही पुढे गेल्यानंतर पहा, मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही हे सर्व जे प्रकरण आहे ना ते आता ऑनलाईन पण करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे अगदी हे जर ऑनलाईन झालं ना तर ते खरंच खूप बेस्ट होईल. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी काय आहे तर हेल्थ पहा. ज्यावेळेस तुम्हाला अगदी सर्दी जरी होते ना त्यावेळेस पण तुम्हाला काहीच काम करता येत नाही, अगदी त्यावेळेस आपल्याला आठवतं की सर्वात जास्त प्रायोरिटी कशाला देणं गरजेचं आहे तर हेल्थला. आता अगदीच माझंच उदाहरण घ्या. म्हणजे 2 दिवस काय लेक्चर घेतलं शकलं नाही तर हेल्थ. ओके. हेल्थ शिवाय आपण काहीच करू शकत नाही पहा. त्यामुळे हेल्थ इज वेल्थ. ओके. त्यासाठी प्लीज तुम्ही आता अगदीच 119 दिवस राहिलेत UPSC प्रिलिम्सला, तरी पण मी म्हणतोय पहा की तुम्ही हेल्थकडे कानाडोळा करू नका. हेल्थ आहे तर सर्वस्व तुम्ही आहात. अन्यथा पहा, परीक्षेच्या टाईममध्ये जर हेल्थ खराब झाली ना तर तो खूप मोठा इश्यू होऊ शकतो. त्यामुळे प्लीज सर्वांनी हेल्थची काळजी पहिल्यांदा घ्या व प्रायोरिटी तुम्ही सर्वात पहिल्यांदा हेल्थलाच द्या. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत अभूतपूर्व बंदोबस्त. जम्मू काश्मीरची एकता कुमारी NCC मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करणार. ओके. आता ह्या ज्या बातम्या आहेत त्या सरळ सेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी योग्य असतील, त्यामुळे मी UPSCच्या नजरेतून याला स्किप करतोय. नेक्स्ट न्यूज आहे, युद्ध थांबवण्यासाठी झेलेन्स्की तयार. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना युक्रेन युद्ध थांबवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा आवाहन. त्यानंतर महत्त्वाची बातमी पहा, अमेरिकेत 3दा अध्यक्षपद भूषविण्याचा प्रस्ताव. पहा USA. ओके. तर USA मध्ये ना जर तुम्हाला राष्ट्राध्यक्ष व्हायचं असेल
तर आपला जास्तीत जास्त लिमिट आहे तिथे, लिमिटेड तिथं राष्ट्राध्यक्षपद भूषवता येतं. पण इंडियाच्या बाबतीत तसं आहे का? तर इंडियाच्या बाबतीत तसं नाही आहे. पहा, तुम्ही राष्ट्रपती पण 203 वेळा नक्की होऊ शकता, त्यानंतर पंतप्रधान पण अगदीच, तुम्हाला तिथं लिमिट देण्यात आली नाही. पण USA मध्ये ना तिथं 2 वेळेसची लिमिट आहे, बरोबर. मग सध्याचे जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, यांचा अध्यक्षकाळ किती वेळेस राहिलेला आहे ते पहा. 2016 ते 2020, त्यानंतर 2025 ते 2028, हे अशा पद्धतीने 4-4 वर्षांचा त्यांचा 2 वेळेचा कालखंड असणार आहे, बरोबर. मग तिसऱ्यांदा आताच्या कॉन्स्टिट्यूशननुसार किंवा आताच्या नियमानुसार डोनाल्ड ट्रम्प यांना तिसऱ्यांदा सत्तेमध्ये बसता येतं का? तर बिलकुल येणार नाही. पहा, तिसऱ्यांदा त्यांना सत्तेवर बसता येणार नाही. मग त्यांनी काय केले आहेत, काँग्रेसमध्ये किंवा त्यांची जी संसद आहे त्यामध्ये ठराव मांडलेला आहे. आता त्यांचा ठराव काय आहे ते पहा. तर आजची जी 2 वेळेची जी लिमिट आहे ना, ती 2 वेळेची लिमिट वाढून आपण काय करूया, 3 असं, म्हणजे 3 वेळेस एका व्यक्तीला 3 वेळेस राष्ट्रपती पद भूषवता येतं, अशा पद्धतीने त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. मग हा प्रस्ताव मांडत असताना त्यांनी फुकून पाऊल टाकत आहेत. कशा पद्धतीने पहा, आता अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांनी जर म्हटलं की 2 पेक्षा 3 वेळेस, जास्तीत जास्त तुम्ही 3 वेळेस राष्ट्राध्यक्ष पद भूषवता येईल असं जर म्हटले त्यांनी, ओके, मग यांच्या पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष पण रेसमध्ये येऊ शकतात. पहा, आता जो बायडन यांचं वेगळं आहे. जो बायडन यांची जास्त प्रसिद्धी नाही किंवा त्यांच्याकडे तेवढा आवरा नाही आहे. मी याच्या पूर्वी पण म्हटलं, पहा, की राष्ट्राध्यक्ष असल्यानंतर युनायटेड स्टेट्सचे ते प्रेसिडेंट होते, तरी पण पहा ते आपला असले काय नसले काय असं काही वाटत नव्हतं, ओके. म्हणजे त्यांच्याजवळ औरा तेवढा नव्हता. पण डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी तो औरा परत एकदा मिळवून घेतलेला आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा, हाच औरा कोणाचा होता पूर्वी? बराक ओबामा यांचा. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट्स क्लिअर होत आहेत, ओके. मग पहा, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी फुकून पाऊल का टाकत आहेत? कारण बराक ओबामा यांनी पण 2 वेळेस राष्ट्राध्यक्षपद भूषवलेलं आहे, म्हणजे जास्तीत जास्त लिमिट त्यांनी पण पूर्ण केलेली आहे. मग पहा, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर एक आव्हान निर्माण होईल, ते आहे बराक ओबामा यांचं. त्यामुळे यांनी काय करत आहेत, फुकून पाऊल कशा पद्धतीने पहा, तर अगदी राष्ट्राध्यक्ष मीच व्हावं, ओके, बराक ओबामा वगैरे रेसमध्ये येऊ नये, यासाठी त्यांनी काय म्हटलेले आहेत की लगातार 2 वेळेस जर एखादा राष्ट्राध्यक्ष पदावर राहिलेला असेल ना, तर त्याला तिसऱ्यांदा तिथं पद दिलं जाऊ नये. पण जर अखंडित झालेलं असेल, 2020 ते 2024 पर्यंत जर कोणाचं अखंडित झालेलं आहे ना राष्ट्राध्यक्षपद, पहा इथे अखंडित झालेलं आहे, तर त्याला तिसऱ्यांदा पद भूषवता येणार आहे, ओके. पण जर लगातार तुम्ही जर 2 वेळेस राष्ट्राध्यक्षपद भूषवलात ना, तर तुम्हाला तिथं मैदानात उतरता येणार नाही, इलेक्शन लढता येणार नाही, असं त्यांनी फुकून पाऊल टाकलेलं आहे. ज्यामुळे त्यांचा रस्ता अगदीच तिसऱ्या टर्मचा पण तिथं रस्ता त्यांनी क्लिअर करून घेत आहेत. आय होप तुम्हाला संपूर्ण पॉईंट समजत आहेत. म्हणजे अगदी राजकारणी हुशार जर असेल तर कशा पद्धतीने खेळ खेळतात हे तुम्हाला या न्यूजमधून नक्की लक्षात येईल. आय होप हा पॉईंट समजलेला आहे. आता पाहूयात संसदेतील ही जी अमेंडमेंट आहे ती मान्य करते का. त्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये पण ही सुप्रीम कोर्टमध्ये पण याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होईल. मग पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय सुनावणी देईल. कारण पहा, ही आजच्या आज लगेच होणारी न्यूज नाही आहे किंवा उद्याच्या उद्याच लगेच परीक्षेला वगैरे प्रश्न येणार नाही, ओके. हां, जेव्हा येईल त्यावेळेस आपण पाहूयात, म्हणजे निर्णय सुप्रीम कोर्टाचा आणि त्यांचा, मग त्यावेळेस आपल्याला पाहता येतं का. तर GS2 मध्ये आपल्याला काय कम्पेअरिंग कॉन्स्टिट्यूशन्स आहे. ज्या पद्धतीने मी इथं म्हटलं ना, USA मध्ये 2 वेळेसची लिमिट आहे, पण इंडियामध्ये तशा पद्धतीने कुठेही लिमिट नाही, ओके. त्या निमित्ताने ही बातमी थोडीशी महत्त्वाची ठरते. त्याच्यानंतर पहा, दिल्ली उच्च न्यायालयाचा भाजपला धक्का. जो कॅगचा अहवाल आलेला आहे तो पब्लिकली ओपन करावा असं त्यांची याचिका होती दिल्ली हायकोर्टामध्ये, परंतु दिल्ली हायकोर्टाने ती अमान्य करत याचिका फेटाळलेली आहे, ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे डिटेलरित्या STची प्रवासी भाडेवाढ देण्यात आलेली आहे. पहा, साधी बस जर असेल तर 8.70 पैसे आजपर्यंत 1 किलोमीटरचं एवढं भाडे आकारलं जायचं, आता त्याऐवजी 11 रुपये असं होणार आहे. मग इथं निम आराम, शिवशाही, जनशिवनेरी, शिवशाही स्लीपर, ई शिवाई किंवा ई बस 09 मीटर AC, शिवनेरी स्लीपर आणि शिवनेरी अशा संपूर्ण बसेसची यादी दिलेली आहे. शक्य झालं तर वाचून घ्या, पण आपल्यासाठी हे आवश्यकतेचं नाही आहे, त्यामुळे मी हे स्किप केलेलं आहे, ओके. फक्त तुम्हाला माहिती असावं या निमित्ताने मी म्हटलं. पुढे चला. त्यानंतर पीक विमा घोटाळा. पहा, फळबागाच नसताना विम्याचे 7,000 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजे अगदीच ह्या न्यूज पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की पीक विमा घोटाळा किती मोठ्या प्रमाणात इथं झालेला आहे व भ्रष्टाचार या माध्यमातून आपला समोर येत असलेला दिसत आहे, ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. दैत्य ओळखता आले पाहिजे, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे पहा, बॅटरीचे जीवघेणी वास्तव. हा प्रश्न UPSC नक्की विचारली जाऊ शकते, प्रिलिमला हा प्रश्न नक्की होतो, त्यामुळे प्लीज लक्षात घ्या. आता आपण चर्चा करणार आहोत कोबाल्टची, ओके. कोबाल्टवरून लक्षात घ्या, कोबाल्ट आपल्याला कुठं सापडतं तर DRC म्हणजेच काय, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, CONGO,
कुठं आहे हा देश, तर हा आपला आफ्रिका आहे पहा खंड. सॉरी, हा आपला प्यारा भारतच काढलं मी शेवटी, एकच मिनिट द्या. तर हे अशा पद्धतीने आहे पहा आफ्रिका. ओके, तर ह्या आफ्रिकेमध्ये अंगोलाच्या वरती अशा पद्धतीने डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो अशा पद्धतीने बसलेला आहे. हा आहे DRC. परीक्षेला नक्की विचारलं जाऊ शकेल. ओके, DRCमधून कोबाल्ट काढलं जातं. त्याच्यानंतर आपली जी बॅटरी असते, कोबाल्टसोबत आणखीन एक काय लागतं तर लिथियम लागतं. लिथियम आणि कोबाल्टची आज त्याला जी मोबाईल असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जी बॅटरी वापरली जाते ती लिथियम प्लस कोबाल्टची असते. त्यामुळे लिथियम ट्रँगल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचा आहे. आय थिंक SISCची जी पूर्वी प्रिलिम्स झाली होती पहा, त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता लिथियम ट्रँगलबद्दलचा. हे कुठं सापडतं तर साऊथ अमेरिका या खंडमध्ये सापडतं लिथियम ट्रँगल. साऊथ अमेरिकेमध्ये लिथियम ट्रँगल आहे आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये जगातील सर्वात जास्त साठे तिथं सापडतात कशाचे, कोबाल्टचे. कोबाल्टसाठी DRC म्हणजे काँगो आणि लिथियमसाठी साऊथ अमेरिका खंडामधील 3 देश आहेत. ते त्याला काय म्हणतात, लिथियम ट्रँगल असं नाव आहे. ते प्लीज मला तुम्ही त्या 3 देशांची नावं सांगायची आहेत. तर आता बॅटरीचे जीव घेणे वास्तव. आज घडीला पहा, अगदीच आपला मोबाईल खराब झाला किंवा लॅपटॉप खराब झाला तर आपण काहीही विचार न करता लगेच त्या लॅपटॉपला किंवा त्या मोबाईलला लगेच बाजूला करतो व नवीन मोबाईल तिथं घेण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा मार्केटमध्ये अगदीच पहा, नवीन मोबाईल जर लॉन्च झाला त्याची ॲड पाहतो, जसं की iPhone 16. ओके, लॉन्च झाल्या लगेच आपण दुसऱ्या दिवशी रांगेत लावून तिथं काय करतो, iPhone 16 घेऊन येतो. पण आपण त्याच्या मागचा काही विचार करतो का तर बिलकुल विचार करत नाही. मग त्यासाठीच एक पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे पहा, कोबाल्ट रेड. हे डॉक्टर सिद्धार्थ कारा यांनी 5 वर्ष DRCमध्ये काम केल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मग या पुस्तकाचं बुक रिव्ह्यू आलेलं आहे, ते आपण नक्कीच करणार आहोत. तर पहा, रिसर्च बेस्ड हे पुस्तक आहे बेसिकली. तर आज घडीला ॲपल असू द्या, सॅमसंग असू द्या किंवा एनी मोबाईल कंपनी, त्याच्यानंतर लॅपटॉप कंपनी असू द्या, त्यांना बॅटरीची आवश्यकता असते. ओके, ते बॅटरीवर चालणारी वस्तू आहेत. ओके, हे स्मार्टफोन झाले, त्यानंतर लॅपटॉप झाले, हे पूर्वी उपकरणं होती. पण आता त्यामध्ये भर कशाची पडली, इलेक्ट्रिक व्हेकलची. बरोबर. मग जे स्मार्टफोनची बॅटरी असते ना, त्यामध्ये किती 10 ग्रॅम तुम्हाला काय लागतं पहा, 10 ग्रॅम कोबाल्ट लागतं. पण ती जर लॅपटॉपची बॅटरी असेल ना तर त्यामध्ये 30 ग्रॅम कोबाल्ट लागतं. ओके, त्यानंतर जे इलेक्ट्रिक व्हेकल असतं ना त्यामध्ये 10 kg कोबाल्ट लागतं. हा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, हे प्लीज लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला परीक्षेला प्रश्न डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. आय थिंक की लास्ट इयरला UPSCने याच्याबद्दल न्यूक्लिअरबद्दल विचारण्यात आलं होतं अशाच पद्धतीने. ओके, त्यामुळे हे पॉईंट लक्षात घ्या. जर स्मार्टफोनची बॅटरी असेल ना तुमची तर त्यामध्ये 10 ग्राम कोबाल्ट लागतं, लॅपटॉपची बॅटरी तर 30 ग्राम आणि इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर 10 किलोग्राम अशा पद्धतीने तिथं कोबाल्ट लागतं. पूर्वी रेडिओ तुम्ही ऐकला असाल पहा किंवा रेडिओ पाहिला असाल, त्या रेडिओमध्ये ना मोठ्या पद्धतीची हे खूपच वेगळ्या पद्धतीचं आकाराचं हे झालं. तर पहा, हे अशा पद्धतीने काय पूर्वी मोठे मोठे सेल होते पहा. ओके, म्हणजे हे अशा पद्धतीने ग्राफाईटचे सेल असायचे पहा, एव्हरीडेचे. ओके, ते काय ग्राफाईट म्हटलं जायचं त्याला, ते ग्राफाईटचे सेल होते. ग्राफाईटचे सेल वजनाने हलके. ओके, पण ते थोडेसे कसं अगदीच लट्ट असायचे पहा, म्हणजे मोठे असायचे, बिग साईज. ओके, पण जर तुम्ही लिथियम प्लस कोबाल्टची जर बॅटरी पाहिलात, लिथियम आयन यामध्येच कोबाल्ट मिसळलं जातं. तुम्ही जर शक्य झालं ना तर पूर्वीच्या मोबाईलची ना आपली बॅटरी काय ओपन व्हायची पहा, त्यामध्ये दिलं जायचं लिथियम आयन बॅटरी आहे म्हणून ही. ओके, मग यामध्ये काय लिथियम आयन बॅटरी जर असेल ना तर त्यामध्ये 10 ग्रॅम आणि लॅपटॉपची बॅटरी असेल तर 30 ग्राम आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये पण आता ही बॅटरी यूज केली जात आहे लिथियम आयन, जे 10 किलोग्राम तिथं कोबाल्ट यूज केलं जात आहे. लिथियम आयन बॅटरी का आपल्याला परवडायला लागली तर पहा, जी ग्राफाईट बॅटरी आहे ना ती आपण रिचार्ज तिथं बेसिकली करू शकत नाही आहे. ओके, व ती अगदीच खूप साईज जास्त ऑक्युपाय करायची, परंतु ही जी लिथियम आयन बॅटरी असते ना ती अगदी कमी साईजमध्ये आपल्याला जास्त चिरकाल टिकणारी ही बॅटरी असते. ओके, या कारणानिमित्त आपण काय लिथियम आयन बॅटरीचा वापर करत आहोत. ओके, व या लिथियम आयन बॅटरीमध्ये कोबाल्ट हा विशेष महत्त्वाचा घटक आहे. ओके, तर ही पहा बॅटरी म्हणजे किती छोटी बॅटरी आहे पहा. आपल्या जी स्मार्टफोनमध्ये यूज केली जात आहे ना ती हीच आहे लिथियम आयन बॅटरी, Li बॅटरी. ओके, तर अगदी तुम्ही हे पाहून घेऊ शकता, म्हणजे इमेज पाहिल्यानंतर आपल्याला लवकर लक्षात येतं, त्यानिमित्ताने मी ही दाखवत आहे. मग पहा, स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक व्हेकल या तिन्ही कारणांमुळे ना कोबाल्टची जागतिक मागणी वाढली. ओके, मग हीच जर मागणी तुम्ही 1980 दशकातील जर पाहिलात ना तर 1980मध्ये फक्त 30,000 टन कोबाल्टची मागणी पूर्वी व्हायची. ओके, कारण जे स्मार्टफोन असतील किंवा अगदी पूर्वीचे जे ट्रान्झिस्टर वगैरे होते त्यामध्ये ती जास्त बॅटरी लागायची, पूर्वी जास्त यूज नव्हता कोबाल्टचा. पण 2022 आल्यानंतर याची मागणी किती पटीने वाढली पहा,
1980मध्ये ही मागणी होती 30,000 टन फक्त DRCमधून, पण आज घडीला ती मागणी आहे पहा 2 लाख टन. ओके, 2 लाख टन एवढी मागणी याची वाढलेली आहे कोबाल्टची. पूर्वी फक्त 30,000 टन कोबाल्ट लागायचं, ती आज मागणी झाली आहे पहा 2 लाख टन. मग ही एवढ्या पद्धतीने जर मागणी वाढल्यानंतर अगदीच पहा DRCमध्ये काय आता उद्योग काय आहे तर बेसिकली एकच आहे, खाणकाम. ओके, मग खाणकाम कशा पद्धतीने पहा, DRC म्हटल्यानंतर तुम्ही आजपर्यंत अमेरिकेसारखं याचं तुम्ही नाव ऐकलेलं आहे का? किंवा काही विद्यार्थी आपल्यापैकी तर पहिल्यांदाच ऐकत असतील काँगो हा देश. ओके, मग हे कारण बेसिकली काय आहे तर काँगोचा विकास झालेला नाही आहे, तो अगदी अल्प विकसित आहे. ओके, मग याचा विकास झाला नसल्या कारणाने प्रॉब्लेम काय होणार आहे पहा, इथे खाणी आहेत. ओके, खाणी उपलब्ध आहेत, पण तिथे जे खाण कामगार आहेत त्यांच्या हेल्थची तिथं काळजी घेतली जाणार आहे का तर बिलकुल नाही. ओके, त्यानंतर तिथं रूल ऑफ लॉ लागू होणार आहे का तर बिलकुल नाही. रूल ऑफ लॉ म्हणजेच काय आता बेसिकली पहा, जसं आपल्या देशामध्ये खाण कामगार जर असेल तर तिथे 18 वर्षाच्या खालील मुलाला तिथं कामात वगैरे घेत नाहीत, पण DRCमध्ये तसं नाही आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ना अगदी पहा, ज्या लॅक्टेटिंग मदर्स आहेत त्या पण तिथं कामाला जातात खाणीमध्ये. त्याच्यानंतर जे मुलं आहेत ना, मुलं बाळ पण अगदी 6 वर्षापासूनची जी मुलं आहेत ते कोबाल्टच्या खाणीमध्ये कामाला जातात. यामुळे झालेलं काय पहा, जो व्यक्ती खाण कामगार नाही त्याच्या पण शरीरामध्ये त्याला जास्तीत जास्त 40% तिथं काय पहा कोबाल्टचे कण सापडतात. ओके, मग हे खूप भयावह आणि भीषण वास्तव आहे DRCमधील. ओके, व अगदी तुम्ही जर एक जागतिक मन जर पाहिलात ना, जिथे जिथं जास्त सोर्सेस आढळतात ना तो देश किंवा तो प्रदेश ना खूप अल्पविकसित असतो पहा. जसं बिहार आहे, झारखंड आहे आपल्या देशामध्ये. ओके, बिहार तर पहा तिथून गौतम बुद्ध आले, परंतु आज त्याचा विकास झालेला आहे का तेवढ्या प्रमाणात नाही. त्याच्यानंतर झारखंड पण पहा, तिथे भरपूर नॅचरल रिसोर्सेस आहेत, पण त्याचा विकास झालेला का तर बिलकुल नाही. त्यानंतर ओडिसा तसंच आहेत, भरपूर उदाहरणं देता येतात. त्याच्यानंतर साऊथ अमेरिकेमधील व्हेनेझुएला, तिथं तर जगातील सर्वात जास्त तेलाचे साठे आहेत, पण त्याचा पण विकास खूप कमी झालेला आहे पहा. म्हणजे एक अभिशाप आहे त्यांना की जिथं जिथं जास्त रिसोर्सेस असतात ना तिथं त्यांचा जास्त विकास होऊ शकत नाही. अगदी तसंच झालेलं आहे DRCबद्दल. ओके, तेथील जी नेक्स्ट पिढी आहे ना ती पण याच कामामध्ये लागलेली आहे व जास्त यांचं शोषण कोण करून घेतलं जातं तर कॅपिटलिझम वर्ल्ड. ओके, मग यामध्येच पहा 20 तिथे जवळपास ना हे आहेत, खाणी आहेत किंवा म्हणजे कोबाल्ट काढणाऱ्या तिथं यंत्रणा आहेत. ओके, म्हणजे इंडस्ट्रीज 20 तिथं काम करतात, त्यापैकी 14 ज्या इंडस्ट्रीज आहेत ना त्या चायनीज इंडस्ट्रीज आहेत किंवा चायनाच्या अधिपत्याखाली ती चालणारी सप्लाय चेन आहे तिथे. ओके, व बाकीचे फक्त 6 उर्वरित देशांसाठी ते तिथे अवेलेबल आहेत. त्यामुळे पहा चायनाने ऑलरेडी त्याचा विचार करूनच तिथं सप्लाय चेनमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे पहा. व आज घडीला डोनाल्ड ट्रम्प कितीही चायनावरती बॉयकॉट करण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकणार नाही पहा, कारण कोबाल्टवरती आता चायनाची चांगल्या पद्धतीने पकड झालेली आहे. ओके, त्यामुळेच पहा कोणतीही बॅटरी जर घेतलात ना तुम्ही तर ती कशावर मेड इन चायना अशाच पद्धतीने नाव तिथं लागलेलं असेल. ओके, लिथियम आयन बॅटरी आपण कुठून जास्त इम्पोर्ट करत आहोत मग तर चायनामधूनच इम्पोर्ट करतो. आज घडीला आपल्या देशामध्ये कुठून बॅटरी येतात तर अगदी चायनामधूनच येतात पहा. मान्य आहे, संपूर्ण डिझाईन जरी ॲपलची असेल किंवा अन्य काही जरी तरी देखील आपण कुठून घेतो पहा. आता फॉक्सकॉन आहे. ओके, फॉक्सकॉन ॲपलचीच म्हणजे असेंबल करणारी कंपनी भारतामधील आहे टाटाची, बरोबर. तरी देखील पहा ते कुठून बॅटरी वगैरे मागवतात तर चायनामधूनच. का तर आपल्याकडे लिथियम आणि कोबाल्टचे सोर्सेस आहेत का भारत देशामध्ये तर बिलकुल नाही. मग ते कोणाकडून मागावं लागतं आपल्याला तर चायनामध्ये. ओके, कारण चायनाने तशा पद्धतीने DRCवर काबीज तिथं केलेला आहे. कोबाल्ट ही काळाची गरज बनलेली आहे व दिवसेंदिवस कोबाल्टची मागणी वाढत आहे. पण कोबाल्टची मागणी वाढत जरी असली तरी आपला भीषण वास्तव पण लक्षात असणं गरजेचं आहे, जे की जिथून हे कोबाल्ट येत आहे किंवा जिथून तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपची बॅटरी जी बनत आहे ना त्या देशाचा विकास म्हणजे खूपच कमी झालेला आहे किंवा तेथील जी मुलं बाळं आहेत ना ते पण या व्यवसायामध्ये आलेले आहेत. व पहा एकीकडे खाणकाम पण आहेत, एकीकडे कोबाल्टच्या खाणी पण आहेत व दुसरीकडे प्रायव्हेट खाणी. म्हणजे अगदी जर लहान मूल पाहिलात ना तो डायरेक्टली पहा डोंगर खोदण्याचा वगैरे प्रयत्न करतो, म्हणजे स्वतः हातोडी छन्नी वगैरे घेऊन तिथं खाण वगैरे खोदण्याचं काम करतो. का खड्डे पाडण्याचं काम का करत आहे तर अगदी तो स्वतःहून पण तिथं कोबाल्ट काढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे स्वतःच्या हाताने एखाद्या मशिनरीचा तिथं वापर होत आहे का तर बिलकुल नाही. हां, जिथं खाण असेल, आता चायनाची जर खाण असेल ना तिथं तर नक्कीच तिथे थोडे मोठ्या मशिनरी वगैरे यूज केले जातील. पण अगदी असेही काही सोर्सेस आहेत जिथे डायरेक्टली जे मुलं आहेत, लहान मुलं वगैरे, तर ते डायरेक्टली स्वतःहून त्या खाणीमध्ये जाऊन तिथे कोबाल्ट काढण्याचा प्रयत्न करतात. व डायरेक्टली जर स्वतःहून जर खाणीमध्ये जाण्याचा जर प्रयत्न केला तर पहा तिथे ऑक्सिजनचं प्लांट वगैरे नसतं, म्हणजे ऑक्सिजनसाठी पाईप वगैरे तशा पद्धतीने काही असतं का तर बिलकुल नाही. व बहुतांश खाणींमध्ये कामगारांचे तिथं मृत्यू झालेला आहे. व हे जर भीषण वास्तव जर पाहिलं आपण तर अगदी ज्यावेळेस आपण स्मार्टफोन विकत घेतो ना त्यावेळेस आपल्याला समजायला हवं की त्या बॅटरीवरती रक्त कुणाचं लागलेलं आहे किंवा DRCचा कशा पद्धतीने
अधोगती झालेली आहे. कारण जर DRC जर विकसित झाली ना, म्हणजे हे जे काँगो राष्ट्र आहे ते जर विकसित झालं तर ते दुसऱ्या राष्ट्रांना तिथं येऊ देत नाही. या कारणानिमित्त पहा, जे वेस्टर्न कंट्रीज आहेत ना, त्यांनी DRCला अगदी तशाच पद्धतीने सप्लाय चेनमध्ये ती येऊच दिले नाहीत. त्यांनी त्यांच्यावरती राज्य किंवा गुलामीची अवस्था आज देखील DRCमध्ये आहे. ओके, त्यामुळे UPSC याबद्दल प्रश्न नक्की विचारू शकते. व प्लीज याच्यापूर्वी पण विचारलेली होती, साऊथ सुडानवरती प्रश्न आलेला आहे, सुडान देशावरती प्रश्न आलेला UPSCचा. त्यामुळे यावर्षी DRC बद्दल प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर लास्ट इयरला कॉफीसाठी पहा ब्राझीलचा प्रश्न आलेला होता, त्यासाठी प्लीज लक्षात घ्या कोबाल्ट. आणि सर्वांना माहिती आहे पहा, सध्याला इलेक्ट्रिक व्हेकल पण चर्चेत आहे. त्यामुळे लिथियम आयन बॅटरी व कोबाल्ट म्हटल्यानंतर लगेच लक्षात यायला पाहिजे काँगो हा देश, DRC. ओके, याचं स्थान निश्चितीकरण किंवा म्हणजे तुम्ही काय म्हणतो आपण त्याला मॅपिंग एकदा करून घ्या. आफ्रिका खंडाची एकदा मॅपिंग करून घ्या, म्हणजे हे पॉईंट तुम्हाला सर्व लक्षात येतील. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. कौन बनेगा करोडपती मी स्किप करतोय. त्याच्यानंतर ये कैसी सरहदे, सर्व पॉईंट्स आपल्यासाठी गरजेचे नाहीत, त्यामुळे मी स्किप करत पुढे चाललो आहे. पहा, तर अगदी अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतो. नेक्स्ट आहे आजचं इंडियन एक्सप्रेसमधील पण 1-2 बातम्या कामाच्या आहेत, एकच मिनिट द्या. त्यानंतर एक होमवर्क आहे, तुम्हाला एक आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचायचं आहे. आता पहा, इथे काय म्हटलेलं आहे, फॉरेन बॉरोविंग्स टर्न डिअरर फॉर इंडिया ॲज रुपी फॉल्स. ओके, आता यांचं म्हणणं काय झालेलं ते पहा. बॉरोविंग म्हणजे फॉरेन बॉरोविंग म्हटल्यानंतर अगदी दुसऱ्या देशामधून आपण लोन काढणं. तर पहा, आज घडीला जर तुम्ही $1 = रुपये जर केलात तर किती होतील रुपये, तर अगदी पहा मोटामोटी जर 87 रुपये होतात. ओके, मोटामोटी 87 रुपये होतात. मग इथे काय म्हणण्याचा प्रयत्न केला जात आहे, न्यूज हेडलाईन काय म्हणत आहे की आता लोन आपल्याला अगदी स्वस्त किंवा अगदी आपल्याला लोन प्यारे झालेत, दुसऱ्या देशामधून लोन आपण नक्कीच स्वस्तामध्ये घेऊ शकतो. मग याचं म्हणणं काय आहे तर ते पहा. तर अगदी पहा, आज घडीला जर मला 100 रुपये जर लोन पाहिजे असेल, 100 रुपये म्हटलं मी, तर मला किती डॉलरचं लोन घ्यावं लागेल, तर अगदीच पहा 1.1 डॉलर एवढं जरी लोन घेतलं ना, माझी इतर भारतामध्ये 100 रुपये होतात. बरोबर आहे. त्यामुळे रुपया जेवढा खाली कोसळेल ना, तेवढे आपल्याला लोन स्वस्त मिळतील. आय होप समजत असेल तुम्हाला. या कंडिशनमध्ये पहा, जे व्यापारी मंडळ आहेत किंवा आपला जो भारत देशाला जो लोन घ्यायचा आहे ना, ते अगदीच आपण खुश असतो. लोन मिळणारे अगदी इथं खुश होतात. ओके, इथं आपण हॅप्पी होतो का, तर आपलं लोन अगदी स्वस्तात पडतं. पण याच्या उलट स्थिती जेव्हा होते पहा, $1 = जर इथे फक्त 50 रुपये जर झालं, म्हणजे रुपयाचं इथं रुपया स्ट्रॉंग झाला ना, रुपयाचं जर मूल्य वाढलं इथं रुपया जर स्ट्रॉंग झाला आपला. ओके, पूर्वी आता कसं कोसळत आहे, पण रुपया जर इथं स्ट्रॉंग झाला ना, तर प्रॉब्लेम काय होते, आपण लोन तिथे थोडंसं आपल्याला नको वाटतं. का नको वाटेल पहा, तर अगदी पहा, जर मला 100 रुपयाचं जर लोन पाहिजे असेल, 100 रुपये म्हणतोय मी, हा प्लीज तुम्ही कन्वर्जन फॅक्टर लक्षात घ्या. रुपये जर म्हटलं, 100 रुपये जर म्हटलं, तर मला इथं $2 घ्यावे लागतील. जर इथं रुपया जर स्ट्रॉंग झाला ना, तर मला 100 रुपयासाठी $2 विकत $2 त्यांच्याकडून लोन काढावं लागेल. पण आज घडीला रुपया कोसळला आहे, तर लोन काढत असताना ना आपला इथं फायदा नक्की होतो, कारण $1मध्येच आपलं काय 100 रुपये तिथं प्राप्त होतात. ओके, तर या कंडिशन आहे. त्यामुळे फॉरेनचं जे लोन आहे आपल्याला ते स्वस्त झालेलं आहे, असं लिहितं लेखक किंवा हेडलाईन आपल्याला सांगत आहे. व UPSC पण हाच प्रश्न विचारते बेसिकली. ओके, UPSC मनीवरती जास्त प्रश्न विचारते, त्यामुळे लक्षात घ्या. आता लोन काय झालेत, आपला फॉरेनचे लोन स्वस्त झालेत, रुपया पडला, त्यामुळे आपले फॉरेनचे लोन स्वस्त झालेले आहेत. अगदी त्याच बेसिसवर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा आहे पहा. ओके, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण ते पाहिलेलं आहे. ओके, त्यामुळे आता मी याबद्दल परत चर्चा करणार नाही आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कोणाला जास्त मजा येते ते नक्कीच तुम्ही पाहून घ्या, आयात आणि निर्यातीबद्दल. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. ही केस स्टडी आहे, स्किप केलं तरी चालेल, पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, क्राईम स्टोरी वाचायची असतील तर तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर डायरेक्टली मी तुम्हाला हे होमवर्क देत आहे पहा. ओ लॉट डन मोर टू डू, म्हणजे 75 वर्ष होत आहेत, उद्या 26 जानेवारी या निमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे. प्लीज तुम्ही सर्वांनी वाचून घ्या किंवा याबद्दलचं निबंध लिहिण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. ओके, हा निबंध लिहा, तुम्ही हा आर्टिकल वाचा, त्याच्यानंतर समरी करा किंवा अगदी भारतीय संविधानाची 75 वर्ष या टॉपिकवर निबंध लिहून तुम्ही मला डायरेक्टली टेलिग्रामवरती पाठवा. ओके, व अगदीच पहा, विद्यार्थ्यांची आन्सर राहिलेली आहेत. थोडंसं वर्कलोड आहे पहा, कारण मध्यंतरी माझे हेल्थ इश्यूज झालेले होते, त्यानिमित्ताने ते राहिलेले आहेत. मी शक्य तितक्या लवकर तुम्हाला तुमच्या आन्सर कॉपी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. तर प्लीज तुम्हाला आज निबंध लिहायचा आहे, भारतीय संविधानाची 75 वर्ष. ओके, आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.